नमस्कार, आपण पाहता छावा न्यूज, आवाज जनतेचा. पाटोदा ग्रामपंचायतमधील भ्रष्टाचार तरुणांनी केला उघड. पाटोदा ग्रामपंचायत झालेल्या भ्रष्टाचार आम्ही कलेक्टर साहेबांनी निवेदन दिले होते, तसेच बीडीओ साहेबांना पण निवेदन दिले होते. त्यांनी चौकशीसाठी आज आले असता आज विस्तार अधिकारी साहेब इथं आले होते. विस्तार अधिकारी साहेब आले असताना आम्ही त्यांना विचारले व सरपंच कुठं आहेत, अवेलेबल आहेत, तर आम्हाला टोलाटोलीची उत्तर मिळाली. आम्ही मागच्या आठवड्याखाली कलेक्टर साहेब असतील, बीडीओ असतील, सीओ असतील यांना ग्रामपंचायतीमध्ये वित्त आयोगाच्या झालेल्या आभारासंदर्भात आम्ही एक निवेदन दिलेलं होतं. या आभाराची सखोल चौकशी व्हावी. या चौकशीसाठी आमच्या धाराशिव पंचायत समितीचे विस्तार अधिकारी साहेब आलेले होते, चौकशी अधिकारी म्हणून. चौकशी अधिकारी आल्यानंतर इथे आम्ही एकच त्यांना आमचं विनंती एक होती, सरपंच असतील, की बाबा तुम्ही सरपंचांना इथं बोलवून घ्या म्हणून. परंतु त्यांचं म्हणणं असं आलं की मी स्वतः, माझी पत्नी सरपंच आहे, मी स्वतः ग्रामपंचायत सदस्य आहे आणि मी प्रतिनिधी म्हणून त्यांचं काम पाहतोय आणि ते चौकशीला उपस्थित राहू शकणार नाहीत आणि तुम्ही ठरावा तुमच्या अहवालामध्ये असं नमूद करा की सरपंच चौकशीला उपस्थित राहणार नाहीत. आणि ते बैठक सोडून उठून गेले. परत आम्ही विनंती केल्यानंतर आले आणि मला मिळालेली उत्तरं ही आमची समाधानकारक नव्हती. त्याच्या संदर्भामध्ये चौकशी अधिकाऱ्यांनी सुद्धा आता थोडासा अहवाल तयार केलेला आहे. सोमवारपर्यंत त्यांना मुदत दिली आहे आणि होता होईल तेवढं आणखी थोडंसं फास्ट याच्यामध्ये घेऊन, जलद गतीने घेऊन याच्यावर लवकरात लवकर कारवाई करावी, इतकीच विनंती. आणि या माध्यमातून आपल्याला एकच म्हणायचं आहे, आमची सरपंचांना एकच विनंती आहे की कमीत कमी येणाऱ्या चौकशीला तर तुम्ही उपस्थित राहावं. ही पाटोदा गावातल्या ग्रामस्थांची तुम्हाला कळकळीची विनंती आहे. तुम्ही ग्रामसभेमध्ये उपस्थित राहा अथवा नका राहू, कमीत कमी अशा भ्रष्टाचारासंदर्भामध्ये तुम्ही उपस्थित राहायला हवं, हीच आमची एक विनंती आहे.